आणि आपण पुन्हा एकदा विधान भवनातल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे जातोय। लोकसेवेचा लोकजागर हा कार्यक्रम सुरू आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं विधान भवनामध्ये विशेष कार्यक्रम सुरू आहे। उत्कृष्ट कार्यक्रम विनोदाच्या गावा जावे हा सादर करण्यात आला। त्यातील सर्व सहभागी जावे विनोदाच्या गावा अशा प्रकारचा हा कार्यक्रम सध्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं महाराष्ट्र विधानमंडळामध्ये सुरू आहे। हा कार्यक्रम आपण थेट पाहतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आहेत। उत्तरा मोने कृपया आपण लोकसेवेचा लोकजागर त्यानंतर केदार शिंदे, ऋषिकेश जोशी पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। माननीय सभापती महोदय, माननीय अध्यक्ष महोदय यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार सन्मान स्वीकारावा। सध्या कार्यक्रमामध्ये काही सत्कार समारंभ सुरू आहेत। गजर झाला पाहिजे। आज दिवसभर मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा थेट शासनाचा कार्यक्रम आपण पाहतो आहोत। माननीय अध्यक्ष महोदय आता उत्तरा मोने यांचा सत्कार करतील। कृपया अन्य कलावंतांनी थोडं पुढे यावं। तर आजचा दिवस मराठीचं गुणगान करण्याचा आणि त्याचबरोबर मराठीसाठी विशेष प्रयत्न करण्याचा, प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा दिवस आणि त्यासाठी केले जाणारे हे सत्कार। अतिशय उत्तम सूत्रसंचालन करणाऱ्या धनश्री दामले आणि सर्व कलावंतांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करतील। श्रीयुत केदार शिंदे, ऋषिकेश जोशी आणि निवेदिका धनश्री दामले। तर आपण ही दोन महत्त्वाची दृश्य सध्या पाहतोय। एकीकडे मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं एक विशेष कार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधकांचं पायऱ्यांवर आता आंदोलन सुरू झालेलं आहे। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात। विरोधकांच्या हातात अनेक असे महत्त्वाचे मुद्दे असताना इकडे विरोधकांचं मात्र पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। आतमध्ये मराठीच्या जागराचा विशेष कार्यक्रम हा सगळा सुरू आहे। विविध मान्यवरांचे या ठिकाणी सत्कार होतात।